चांदूर रेल्वे येथे 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त चांदूर रेल्वे तालुक्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्रपरिवारांतर्फे चांदूर रेल्वे येथे श्रावण महिन्याच्या शुभपर्वावर जागतिक छायाचित्र दिनाच्या दिवशी सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून व हारार्पण करून चांदूर रेल्वेतून बाईक रॅली काढण्यात आली। त्यानंतर विरूळ रोड येथील निवासी मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आली व तेथे वृक्षारोपण करून यशवंत लॉन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात करिता अध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष परीक्षित भाऊ जगताप हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकदादा राऊत, पत्रकार संचालक पीपल कला मंच, तसेच पत्रकार मंगेश बोबडे, राजूभाऊ वडतकर, संजूभाऊ कोल्हे, राकेशभाऊ जैन, मनोजभाऊ ढाकुलकर, विजूभाऊ कोल्हे, राजीव शिवणकर यावेळी मंचावर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करत 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात व उपस्थित फोटोग्राफर मित्रांनी जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आपापले मनोगत व्यक्त केलेत। यावेळी राजूभाऊ वडतकर, संजूभाऊ कोल्हे, राकेशभाऊ जैन, विजयभाऊ कोल्हे, मनोज ढाकुलकर, राजीव शिवणकर, विशाल आंबले, सुनील सदावर्ते, निखिल मेटे, हिमांशु कडू, तेजस यादव, ऋषिकेश डोके, अभिजित मोहोळ, संग्राम खंडाते, श्रवण काळे, रोशन बागडे, अक्षय वानखडे, शुभम गवई, करण ठाकरे, अथर्व तलमले, साहिल करवाडे, अनिकेत बागडे, आनंद राऊत, शुभम चोपकर, मोहन सोळंके, मस्के इत्यादी उपस्थित होते व या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता या सर्वांनी अथक परिश्रम घेतले। चांदूर रेल्वे तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्रपरिवारांच्या वतीने सूत्रसंचालक शुभम गवई तथा प्रास्ताविक राजीव शिवणकर यांनी आणि आभार प्रदर्शन हिमांशु कडू यांनी मानले। सगळे लोक आपलेच आहेत, आपण एका गावात एका शहरात राहतो, रोज आपली एकामेकाशी संबंध येतात, बोलणं होते, चर्चा होते, त्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम घेता येतो, त्यामध्ये माझं लहानसं सहकार्य आहे, याच्याबद्दल मला आनंद आहे। बाकी छायाचित्रकार म्हटलं की लोकांचं सौंदर्य आपण टिपतो, कोणी कितीही मेकअप करा, किती चांगला सूट बूट घाला, पण चांगला फोटो काढला नाही तर याला काही अर्थ राहत नाही। असं काम आपण करतो, लोकांचं सौंदर्य आपण जगासमोर आणतो। असं करताना अनेक अडचणी येतात। शेवटी फोटोग्राफी हा व्यवसाय आहे आणि कुठलाही व्यवसाय हा सोपा नाही। अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो, अनेक वर्ष लोकांचं बोलणं ऐकावं लागते आणि याच्यातून मार्ग काढत आपण आता अनेक आपल्यापैकी सिनियर लोक आहे, अनेक वर्ष आपण हा व्यवसाय केला आहे। व्यवसायाचं स्वरूप येणाऱ्या काळात आतापर्यंत जेवढं बदलत आलं आहे, पुढच्याही काळात तेवढंच बदलणार आहे। आधी आपण रोलवर काढत होतो, आता डिजिटलवर आलो, आता नवीन AI तंत्रज्ञान येऊन राहिलं, त्याच्यात वेळ पडला तर एखाद दुसरा फोटो काढून पोस्ट चेंज करता येईल, एक्सप्रेशन चेंज करता येईल, काय करता येईल सांगता येत नाही। पण याच्यातून आपण शिकलं पाहिजे की जसा मागचा काळ बदलला तसा पुढचाही काळ बदलणार आहे। नवीन तंत्रज्ञान जे येत आहे त्याच्याकडे डोळे लावून जमणार नाही, ते शिकावं लागेल। जर का AI पुढचं तंत्रज्ञान आहे तर ते फोटोग्राफर म्हणून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे। फोटो एडिटिंग आपण सगळेजण करतो, लग्नाचे फोटो एडिट करतो, त्या कामामध्ये AI कुठे वापरता येईल, आपलं काम कुठलं हलकं करता येईल का, आणि हे काम करताना अजून चांगलं काम कसं करता येईल याची ट्रेनिंग आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि आपला व्यवसाय जो आहे पुढील काळात अजून भरभराटीत गेला पाहिजे अशी मनोकामना व्यक्त करतो आणि शब्दांना विराम अनुषंगाने चांदूर रेल्वे येथे सर्व आमचे मित्र, फोटोग्राफर मित्र, व्हिडिओग्राफर मित्र एकत्र येऊन आम्ही एक नवीन संकल्पना आणली आणि त्याच्यामधून एक नवीन कार्यक्रमाला सुरुवात केली। तो म्हणजे आजचा दिवस जागतिक छायाचित्र दिवस। याला म्हणजे एक भव्य दिव्य स्वरूप द्यायचं आणि आपला व्यवसाय ज्यापासून आपण स्वतः प्रगती करू आलो याचं कुठंतरी एक लोकांसमोर एक प्रदर्शन म्हटलं। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शुभेच्छा। आज परिस्थिती दोन यामुळे जे मागच्या वर्षी पण हॉल आम्हाला किंवा लॉन अवेलेबल करून दिला एका शब्दाने, आज पण त्या दिवशी पण आम्ही बुक केला आणि हो म्हटलं त्यामुळे आमचे फोटोग्राफर बनवलेला आहे। आता आम्ही जरूर AIचा आम्ही वापर करतो, त्याची खूप चांगली आयडिया दिलेली आहे AI बद्दलची। AI पण आता खूप जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे आपल्या फोटोग्राफीमध्ये। तर AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर।